नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मी स्वाती आपल्या स्वामीचरण या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. बघा, 4 ऑगस्टला आहे श्रावणातला दुसरा सोमवार. तर या दिवशी आपल्याला पूजा कशी करायची आहे, त्या दिवशी कुठल्या नियमांचं पालन करायचं आहे, हेच मी आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर या दिवशी शिवामूठ आहे तीळ. तर ही शिवामूठ आपल्याला सकाळी, दुपारी, संध्याकाळी कधीही करू शकता. पण बघा, प्रदोष काळ हा महादेवांना अतिप्रिय आहे आणि सकाळीही तुम्ही करू शकता. या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचे, अंघोळ वगैरे आवरून आपल्याला देवांची आधी देवपूजा करून घ्यायची आपल्या, आणि नंतर मग आपल्याला महादेवांच्या पिंडीवर छान पंचामृताने किंवा दूध, दही, तूप, मध याच्यापैकी ज्या पण गोष्टी तुमच्याकडे असतील त्याच्याने तुम्ही सेपरेट पण अभिषेक करू शकता किंवा पंचामृताने पण अभिषेक करून घ्यायचा आहे. आपल्याला या दिवशी निरशा दुधाने पण अभिषेक करायचा आहे. आणि निरसं दूध नसेल तर आपण पाण्याने पण करू शकतो. तर निरसं दूध म्हणजे न तापवलेलं दूध, गाईचं दूध वापरायचं आहे याच्यासाठी. गाईचं कच्चं दूध जे असतं, जे आपण दूधवाल्या दादांकडून घेतो, ते तापवायचं नाही आहे. तर तशा निरशा दुधाचा आपल्याला महादेवांच्या पिंडीवर अभिषेक करायचा असतो. जर हे अवेलेबल नसेल तर तुम्ही पाण्याने पण अभिषेक करू शकता. अभिषेक करताना तुम्ही श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नमः शिवाय, नमः शिवाय यापैकी कोणत्याही एका मंत्राचा जप करत करत आपण गळती ठेवून अभिषेक करू शकतो. पण आपल्याला सोमवार आहे आणि श्रावणातला सोमवार आहे, तर या दिवशी आपल्याला आवर्जून अभिषेक करायचा आहे. तुमची एखादी मनोकामना असेल, एखादी इच्छा असेल आणि त्यासाठी जर तुम्ही महादेवांची पूजा करताय, तर त्या दिवशी तुम्ही संकल्पही करू शकता. पूजा करण्याआधी आपल्याला संकल्प एकदाच करायचा असतो. तर तुम्ही संकल्प करून पण पूजा करू शकता. संकल्प कसा करायचा याचा डिटेल व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर दिला आहे. बघा, अभिषेक झाल्यावर आपल्याला महादेवांना छान भस्म लावून घ्यायचं आहे. आणि भस्म हे आपल्याला या 3 बोटांनीच लावायचं असतं. भस्म लावताना जरी आपली शिवपिंडी घरामध्ये छोटी असेल तरी आपल्याला या 3 बोटांनीच भस्म लावायचं असतं. आणि मंदिरात पण आपण सेम या 3 बोटांनीच भस्म लावावं. महादेवांना भस्म अतिप्रिय आहे, त्याच्यामुळे ते आवर्जून लावायचं आहे आपल्याला. आपण दररोज महादेवांना भस्म अर्पण करावं. नंतर आपल्याकडे धतुऱ्याचं फळ, फूल, गोकर्णाची फुलं, चाफ्याचं फूल किंवा पांढरी कुठली मिळतील ती फुलं, बेलपत्र याच्यापैकी जे पण आपल्याला मिळेल ते आपल्याला या दिवशी महादेवांना अर्पण करायचं आहे. आपल्याला मंदिरात जाऊन पण पूजा करायची आहे आणि आपल्या घरी पण करायची आहे. जर मंदिरात जाणं शक्य नसेल तर आपल्याला आवर्जून आपल्या घरी ही पूजा करायची. तर प्रत्यक्ष पूजा कशी करायची ते पण मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. नंतर बघा, सोमवार आहे, तर जर तुम्ही शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करत असाल तर ते पण तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे. पण जर तुम्ही इतर कुठली सेवा करत नसाल तर आपल्याला या दिवशी आवर्जून शिवलीलामृतामधला 11वा अध्याय, अगदी छोटी पोथी आहे, तर या 11व्या अध्यायाचं आपल्याला आवर्जून पठण करायचं आहे. बघा, ही शिवलीलामृताची 11वा अध्याय आहे. अगदी छोटी पोथी आहे ही. तुम्हाला तुमच्या जवळच्या कुठल्याही ज्याचं साहित्य मिळतं तिथे ही तुम्हाला पोथी मिळून जाईल. तर या अध्यायाचं आपल्याला आवर्जून सोमवारच्या दिवशी पठण करायचं आहे. आणि बघा, जर हे पठण करताना तुम्ही गळती पण ठेवू शकता. गळती लावून तुम्ही या अध्यायाचं पठण करू शकता, कारण हा महादेवांना अतिप्रिय अध्याय आहे. जरी तुम्हाला श्रावणामध्ये दररोज जरी वाचणं शक्य नसेल तरी आपल्याला सोमवारच्या दिवशी हा शिवलीलामृतामधला 11वा अध्याय आवर्जून पठण करायचा आहे. किंवा मग तुम्ही अभिषेक करताना शिवमहिम स्तोत्र हे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे, तर ते स्तोत्र म्हणत पण तुम्ही अभिषेक करू शकता. तर याप्रमाणे आपल्याला पूजा करण्याआधी महादेवांच्या पिंडीवर शिवमहिम स्तोत्र म्हणत किंवा महादेवांचा पंचाक्षरी मंत्र यापैकी कोणत्याही मंत्राने आपल्याला आवर्जून अभिषेक करायचा आहे. आपण जी पण शिवामूठ, तर बघा, या दिवशी दानाला महत्त्व आहे, त्यामुळं त्या दिवशीची शिवामूठ आपल्याला अवश्य दान करायची आहे गरजूंना. आणि मग आपल्याला प्रदोष काळामध्ये जर ही पूजा तुम्ही सकाळी केलीत तर आपल्याला प्रदोष काळामध्ये महामृत्युंजय मंत्र याचं 108 वेळा किंवा 11 वेळा, 21 वेळा आवर्जून पठण करायचं आहे. तो महामृत्युंजय मंत्र पण आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे. मी स्क्रीनवर पण तो मंत्र देईल. तर याही मंत्राचं आपल्याला आवर्जून पठण करायचं आहे. बघा, आपल्याला या दिवशी जेवढी पण महादेवांची सेवा करता येईल तेवढी आवर्जून करायची आहे, कारण या दिवशी केलेल्या सेवेचं आपल्याला कैक पटीने फळ मिळणार आहे. आणि या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपण सोमवारी उपवासच केला पाहिजे असं नाही आहे. उपवास न करताही तुम्ही या सेवा करू शकता. उपवास असेल तर आपल्याला भगर या पदार्थाचं सेवन करायचं नाही आहे, कारण महादेवांच्या पूजेमध्ये सोमवारी भगर खाल्ली जात नाही. तुम्ही फलाहार घेऊ शकता किंवा उपवासाला चालणाऱ्या दुसऱ्या पदार्थांचं सेवन करू शकता. काही भागामध्ये अशी पद्धत आहे की या दिवशी तिखटाचे पदार्थ खाल्ले जात नाही. काही जणांकडे या दिवशी मिठाचे पदार्थ खाल्ले जात नाही. जर तुमच्याकडे तशी काही प्रथा असेल तर तुम्ही
त्याप्रमाणे करू शकता, पण या दिवशी आपल्याला चुकून ही बगर खायची नाही आहे. आपल्याला उपवास असेल तरी आणि नसेल तरी या नियमाचं फक्त आपल्याला पालन करायचं आहे. या दिवशी शक्य झालं तर ब्रह्मचर्याचं पालन करा. आणि श्रावण महिना आहे तर मांसाहार कोणी करणार नाही. नंतर बघा, आपण पिंडीवर अभिषेक केलेलं जे तीर्थ असतं, आता जर तुम्ही निरसा दुधाने अभिषेक केला असेल तर ते तुम्ही घरातले सगळेजण प्यायचं आहे. आणि जर तुम्ही पाण्याने अभिषेक केला असेल तर आपण पूर्ण घरामध्ये हे थोडं थोडं पाणी शिंपडायचं आहे. फक्त टॉयलेट बाथरूम सोडून आपण पूर्ण घरामध्ये हे पाणी शिंपडायचं आहे. आणि तर हे तीर्थ, असं अभिषेक केलेलं तीर्थ आपल्याला वाया जाऊ द्यायचं नाही आहे. ते आपण घरातले सगळेजण ग्रहण करायचं आहे. आता प्रत्यक्ष पूजा कशी करायची ते आपण बघू. आणि ही पूजा तुम्ही सकाळी किंवा प्रदोषकाळीही करू शकता. ज्या वेळेला तुम्हाला शक्य होईल त्यावेळेला तुम्ही ही पूजा करावी. पण अशा प्रकारे पूजा नक्की करा, कारण हा दिवस खूप मोठा आहे आणि श्रावणामध्येच आपल्याला ही संधी येते महादेवांची पूजा करायची. आणि तुम्हाला मासिक धर्म असेल, सुतक असेल तर तुम्हाला ही सेवा करता येणार नाही. तर चला आता आपण बघूया प्रत्यक्ष आपण पूजा कशी करायची. बघा, चौरंग घेतला आहे. चौरंगाखाली छोटीशी रांगोळी काढून घ्यायची आहे. आणि आपण चौरंगावर एक पांढरं वस्त्र अंथरलं आहे. असं आपल्याला गळती घ्यायची आहे. मी इथं शिवपिंडी ठेवली आहे. तर ही ठेवताना एक काळजी घ्यायची आपल्याला, ही जलाधारी जी आहे ती उत्तरेकडे होईल अशा पद्धतीने आपल्याला घ्यायची आहे. नंतर आपल्याला आता सुरुवात करण्याआधी दिवा लावून घ्यायचा आहे. कुठलीही पूजा आपण अग्नीच्या साक्षीने करतो तर तेलाचा किंवा तुपाचा कोणताही दिवा तुम्ही लावून घ्यायचा. आणि पूजेला सुरुवात करण्याआधी थोडीशी आपल्याला पूर्वतयारी करायची. बघा, अशा पद्धतीने बेल, पांढरी फुलं, चाफ्याचं फूल, गोकर्णाचं फूल, दुर्वा, वस्त्रमाळ, थोडेसे तांदूळ, दह्याचा अभिषेक करणार आहे मी. आणि इथं मध. आणि आपल्याला दुसरा श्रावणी सोमवार आहे तर त्या दिवशी शिवामूठ आहे तीळ. तर हे आपल्याला असे पांढरे तीळ घ्यायचे, भस्म आणि अष्टीगंध. या प्रकारे आपल्याला थोडीशी तयारी करून ठेवायची. ताटात असं हे सगळं सामान घ्यायचं. आता मी मधाचा आणि दह्याचा अभिषेक करते. गळती काढा. तर आपल्याला श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा कुठलाही एक मंत्र म्हणत आपल्याला दह्याने अभिषेक करायचा आहे. आणि नंतर मधाने पण अभिषेक करायचा आहे आपल्याला. आता आपल्याला गाईचं शुद्ध तूप असेल तर ते पण अर्पण करायचं आहे. आणि हे सगळं करताना आपल्याला कुठल्याही महादेवांचा मंत्र म्हणत म्हणत आपल्याला हे सगळं अर्पण करायचं आहे. मी आता दह्याने, मधाने आणि तुपाने अर्पण करून त्याचा छोटासा अभिषेक केला, नमः शिवाय जप म्हणत. आता पाण्याने पण अभिषेक करून घेतला. आता आपल्याला काय करायचं आहे, या पाटावर थोडेसे मी तांदूळ ठेवलेत. त्याच्यावर मी आता शिवपिंडी ठेवणार आहे. आपल्याला पिंडीला भस्म हे 3 बोटाने लावायचे, छोटी असली तरी. हे अशा पद्धतीने आपण भस्म लावून घ्यायचं. आणि बघा, आता इथं पिंडीवर जे मी तांदूळ ठेवलेत तर त्याच्यावर आपल्याला चुकूनही हळदी कुंकू अर्पण करायचं नाही आहे. आपण प्रत्येक पूजेमध्ये हळदी कुंकू लावलेला असं अक्षता घेतो, पण आपल्याला महादेवांच्या पिंडीवर हळदी कुंकू आपण अर्पण करत नाही. तर आपण आता पांढरे तांदूळ घेतलेत, अखंड तांदूळ घ्यायचे, ते पाटावर ठेवायचे आणि त्याच्यावर आपल्याला ही शिवपिंडी ठेवायची. आता अशा पद्धतीने पिंड ठेवून घ्यायची. बघा, अशी आता छोटीशी वस्त्रमाळ आपल्याला अर्पण करायची आहे. तर बघा, असं त्रिदळ असलेलं बेलपत्र आपल्याला घ्यायचं आहे. त्याची मागची गाठ मी काढून घेतली आणि आपल्याला पालथं अर्पण करायचं असतं. तर अशा पद्धतीने आपल्याला पालथं अर्पण करायचं आहे. आता तुम्ही 1 किंवा 11, 51 बेलपत्र पण अर्पण करू शकता. आणि हे अर्पण करताना आपल्याला प्रत्येक वेळेला शिवाष्टोत्तर नामावली म्हणत म्हणत पण तुम्ही अर्पण करू शकता. किंवा महादेवांचा येणारा कुठल्याही मंत्राने तुम्ही 11 वेळा किंवा 21 वेळा, 108 वेळा बेलपत्र अर्पण करायचं, नाव घ्यायचं, अर्पण करायचं. अशा पद्धतीने 1 बेलपत्र असलं तरी चालेल. नंतर आपल्याला महादेवांना प्रिय आहे ते गोकर्णाचं फूल, तर हे पण आपल्याला त्यांना अर्पण करायचं आहे. तर हे आपल्याला दुर्वा पण वाहून घ्यायचेत. नंतर आपल्याला पांढरं फूल ते पण अर्पण करायचं आहे. गोकर्णाचं पांढरं फूल पण अर्पण केले, निळं फूल अर्पण केले. चाफा असेल तर चाफा पण अर्पण करायचा आहे. हे अशा पद्धतीने आपल्याकडे ज्या पण वस्तू आहेत ते आपल्याला महादेवांना अर्पण करायचं. हे धतुऱ्याचं फळ हे पण आपल्याला असं अर्पण करून घ्यायचं आहे. नंतर आता बघा, आपल्याला शिवामूठ अर्पण करायची आहे. तशी तुम्ही सजावट करू शकता. तर हे अशा पद्धतीने आपल्याला सगळी पूजा करून घ्यायची आणि नंतर आपल्याला शिवामूठ अर्पण करायची. आपण शिवामूठ या दिवशी दान पण करणार आहोत, कारण
शिवामूठ अर्पण करून दानाला खूप महत्त्व आहे, त्यामुळे त्या दिवशी जी शिवामूठ असेल ती आपण जरूर अर्पण करावी। आता शिवामूठ अर्पण करताना आपल्याला असे हे पांढरे तीळ अर्पण करायचे महादेवांना, तर ते असेच कोरडे अर्पण करायचे नाही आहेत, तर त्याच्यात 1 चमचा आपल्याला पाणी घालायचं आहे, ते मिक्स करायचं आणि मग अशी ही शिवामूठ आपल्याला अर्पण करायची। आणि शिवामूठ अर्पण करताना आपल्याला एक मंत्र बोलायचा आहे, तो मंत्र असा, शिवा शिवा महादेवा माझी मूठ ईश्वरा देवा, असाही मंत्र तुम्ही म्हणू शकता। किंवा हे भोळे शंकर, ही माझ्या श्रद्धेची मूठ आहे, माझ्या जीवनातले अडथळे दूर करा, कुटुंबात सुख शांती समाधान राहू द्या, तुमची सदैव कृपा राहू द्या, असंही म्हणू शकता। किंवा दुसरा मंत्र असा की शिवा शिवा महादेवा माझी मूठ ईश्वरा देवा, सासू सासरे धीर भावा ननंद जावा, भ्रातारा ना आवडतीची आवडती कर रे देवा। आता हा जो दुसरा मंत्र आहे तो फक्त विवाहित स्त्रियांनी म्हणावा, आणि जो मी आधी मंत्र सांगितला तो स्त्री पुरुष लहान मुलं मुली हे सगळेजण म्हणू शकतात, पण जो दुसरा मंत्र सांगितला तो फक्त ज्या सवाष्ण स्त्रिया आहेत लग्न झालेल्या त्यांनीच हा दुसरा मंत्र म्हणावा। आता हा मंत्र म्हणून झाल्यावर आपल्याला ही शिवामूठ अशी महादेवांना अर्पण करायची आहे। आता आपल्याला परत अशी शिवामूठ 3 वेळा अर्पण करायची। आता परत आपण थोडेसे तीळ घेणार, त्याच्यामध्ये 1 चमचा पाणी टाकून तो मंत्र बोलायचा आणि परत आपल्याला ही अशी शिवामूठ अर्पण करायची आहे। या पद्धतीने आपल्याला 3 वेळा शिवामूठ अर्पण करायची। आणि बघा, शिवामूठ अर्पण करून झाली की मग आपण आपल्या पुढच्या सेवा करू शकतो। म्हणजे जर वेळ असेल तर आपण शिवलीलामृतामधला 11वा अध्याय आवर्जून पठण करावा। आता आपल्याला त्याच्यावर गळती ठेवून घ्यायची आहे, तर बघा अशी आपल्याला गळती ठेवायची। आणि आता याच्यामध्ये तुम्ही पाणी भरूनही ठेवू शकता आणि धार बारीक असेल या पद्धतीने ठेवायची। आता ही पूजा आपण दिवसभर नाही ठेवू शकत, कारण हे जे खालचं आपण भांडं ठेवलं आहे तामण, तर ते भरतं आणि मग आपल्याला पिंड हलवता येत नाही। मग ही सजावट न करता तुम्हाला जर दिवसभर अशी गळती चालू ठेवायची आहे तर तुम्ही याच्यात पाणी घालू शकता, हे सगळं काढून घ्यायचं आणि याच्यामध्ये जे पाणी साठेल ते तुम्ही दुसऱ्या भांड्याने मग काढून घ्यायचे। याच्यातलं पाणी संपलं की आपल्याला हे परत त्याच्यामध्ये पाणी घालायचे। ही गळती चालू असताना तुम्ही कुठल्याही महादेवांच्या सेवा करू शकता, शिवलीलामृत ग्रंथाचं 11व्या अध्यायाचं पठण करू शकता, किंवा तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील तर त्यांना तुम्ही बसवून नमः शिवाय, ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम यापैकी कोणत्याही मंत्राचं पठण करू शकता। गळतीची धार फक्त थोडी बारीक ठेवायची, म्हणजे आपल्याला वारंवार ते हलवावं लागणार नाही। आणि मग ही सजावटीची फुलं काढून घ्यावं, तर म्हणजे तुम्हाला ते पाणी काढून घेता येईल नंतर। आणि ही सगळी पूजा झाल्यावर आपल्याला कर्पूर आरती करायची आहे। तुम्हाला महादेवांची जी पण आरती येत असेल त्याने तुम्हाला कर्पूर आरती करायची, कारण महादेवांच्या पूजेमध्ये कर्पूर आरतीला खूप महत्त्व आहे। तर आता पंक्तीमध्ये मी थोडीशी रांगोळी घेतली आणि आता त्याच्यामध्ये कापूर प्रज्वलित करून आपण आरती करून घेऊ। माळा विभूतीचे उधळण शितिकंठ निळा, ऐसा शंकर शोभे उन्मा वेल्हाळा, जय देव जय देव। तुम्ही जर हे संध्याकाळी मंदिरात ठेवणार असाल किंवा रात्रभर पूजा जर अशीच ठेवायची असेल तर दुसऱ्या दिवशी आपल्याला आपण ह्या ज्या पण वस्तू अर्पण केलेत तर हे सगळं निर्माल्यामध्ये टाकायचं आहे, किंवा मग तुमच्या घरामध्ये कुंडी असेल तर त्या कुंडीमध्ये झाडांमध्ये पण तुम्ही हे टाकू शकता। अशा पद्धतीने आपल्याला सोमवारी अगदी साध्या सोप्या पद्धतीने पूजा करायची आहे।